नमस्कार, मी तुषार बाबल। आज काही प्रॉपर्टी अशा आणल्या आहेत की ज्या फक्त इन्व्हेस्टमेंटसाठीच आहेत। कारण बऱ्याच लोकांची इच्छा अशी होती की आम्हाला आज पैसे टाकून ठेवायचे आहेत, आम्हाला कसलीही डेव्हलपमेंट करायची नाहीये, आम्हाला कसलाही व्यवसाय करायचा नाहीये, फक्त त्या जमिनीची किंमत उद्या दुप्पट पाचपट होईल का अशा प्रकारची जमीन असेल तर तशा प्रकारची त्यांना जमीन पाहिजे। आणि त्यासाठी मी 10-11 गुंठ्याचे तसेच 20 गुंठ्याचे असे प्लॉट आणलेले आहेत। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे आपण बघताय त्याला डॉल्फिन म्हणतात। हा विजयदुर्ग गिरी या भागातील कालवशी बीच आहे आणि मी आता सध्या देवगड तालुक्यातल्या विजयदुर्गच्या कालवशी बीचवर उभा आहे। आपण इथं माझ्याबरोबर बघा, त्या समुद्रातल्या बोटी दिसतात, हा समुद्र दिसतोय आणि या बाजूला हा असा अथांग लांब बीच आहे। आता ती डोंगर रांगा बघताय तुम्ही आणि माझ्याकडे असलेले प्लॉट हे या बाजूला आहेत, याला लागून आहेत। सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या लोकांना घर वगैरे बांधायचं आहे त्याच्यासाठी अजिबात कामाचे नाहीत। कारण असं आहे की सरकारचा जो CRZचा नियम आहे त्या नियमात 250 ते 500 मीटर प्लॉट दूर असायला लागतो आणि हे 500 मीटर नाही, कुठल्याच मीटर लांब नाही आहेत, 50-100 मीटरच्या आतमध्ये आहेत। हा समुद्र आपण बघितला आणि हे प्लॉट बघितले। हे हॉटेल इंडस्ट्रीसाठी चांगले आहेत किंवा जे लोक झोपड्या बांधतात किंवा जे लोक बांबूचे हट्स बांधतात त्यांच्यासाठी चांगली आहे, अशा प्रकारे आहे। परंतु इन्व्हेस्टमेंटसाठी का बोललो याचं कारण असं आहे की आज हा प्लॉट ज्या रेटने आहे, म्हणजे आज मालकाला या प्लॉटची 2.5 लाख रुपये अपेक्षा आहे। आपण त्याशी समोरासमोर बसल्यानंतर तो 2 लाख किंवा 2.25 लाख या कुठेतरी ते 22-30 हजार रुपये इकडे तिकडे सरकून तुम्ही ते फायनल कराल आणि ते झाल्यानंतर आज याला पैसे टाकून ठेवायचे आणि वर्ष 2 वर्ष वाट बघायचं। कारण इथं होणारी डेव्हलपमेंट अशी आहे, माझ्या बाजूला हा जो डॉल्फिन बघितला इथं JNPT होत आहे, जे पोर्ट जे आपल्याला मुंबईला आहे JNPT, गोव्याला आहे, तसं मधल्या ठिकाणी या ठिकाणी समुद्र खोल आहे। त्याचबरोबर विजयदुर्ग कोल्हापूर ही रेल्वे होते। त्याचबरोबर उद्या ही सागरमाला डेव्हलप करताना इथून रोड जाणार आहे आणि सागरी महामार्ग तो पण वरती आहे आणि सागरमाला रोड हा इथला आहे। याचा अर्थ असा की उद्या इथले बरेचसे प्लॉट किंवा बरेचसे किनारपट्टी हे सिडको ताब्यात घेणार आहे आणि जे सिडको ताब्यात घेते त्यावेळी ती कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये रेट देते। आता अगोदर आपण जागा बघून घेऊया। हा आपण समुद्र पाहिला, हा बीच पाहिला आणि आपल्याला आपले जे प्लॉट आहेत ते हे असे आहेत। आता तुम्हाला मी एक्झॅक्ट मार्किंग दाखवत नाही, कारण असं काही ठिकाणी गवत वाढलेलं आहे, काही ठिकाणी त्याचे मार्किंग आहेत ते पुसट आहेत। ते गवत कापल्यानंतर आम्ही त्याचे मार्किंग करून त्याचे फ्लॅग लावणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इथं उभं राहिल्यानंतर किंवा वरून पण तुम्हाला त्याची अप टू डेट प्लॉट स्क्वेअर आहे की गोलाकार आहे की काय आहे ते तुम्हाला इथं बसून दिसेल। तर त्यासाठी मला दाखवायचं की या रंगेत आपले प्लॉट आहेत आणि ह्याला एकच रस्ता आलेला आहे गव्हर्नमेंटचा, तो या वाळूवर येतो। त्याचबरोबर हे शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत याच्या पाठीमागे मोठ्या मोठ्या कंपनीचे 200 एकर 500 एकर असे प्लॉट आहेत। त्यामुळे समुद्राच्या जागा फार कमी राहिलेल्या आहेत। आता राहिला दराचा प्रश्न, तर आज देवगड मिठमुंबरी बीचवर 7 ते 8 लाख रुपये गुंठ्याचा दर आहे। क्लिअर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला 8 लाख रुपये किंवा 9 लाख रुपये मोजायला लागतात आणि क्लिअर नसेल तर तिकडे 4.5 पण मिळते। त्याचं उद्या आपल्यापैकी कोणतरी मला सांगेल तुम्ही 8 लाख म्हणता आम्हाला इकडे 4.5 ला मिळाली। म्हणून सांगतो की ती प्रॉपर्टी क्लिअर असायला पाहिजे आणि त्याच्यात 1905 पासूनचं किंवा 1900 पासूनचं घर नंबर असला पाहिजे, मग त्याला 8 लाख रुपये किंमत येते। तशा प्रकारच्या पण माझ्याकडे प्रॉपर्टी आहेत आणि इथं आता तुम्हाला बांधकाम करता येणार नाही। या ज्या 2.5 लाख रुपये गुंठ्याने आहेत त्याच्यात फक्त आज पैसे टाका, शांत बसा। तुम्हाला वाटलं की बाबा रेट आता सगळीकडे वाढलेले आहेत जे आज तुम्ही बघताय, तर तुम्ही आज घेतलेली 2 लाखाची किंवा आज घेतलेली 2.5 लाखाची प्रॉपर्टी 3 लाखाला 4 लाखाला विकू शकता। थोडक्यात या ज्या मी प्रॉपर्टी आणल्यात या फक्त इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी आहे। त्यात लोक काय विचार करतात की समुद्राच्या बाजूला घर असायला पाहिजे, इच्छा चांगली आहे आणि असणं आवश्यक आहे,
पण ते आपल्या नियमात बसत नाही आणि नियमात बसत नसल्यामुळे आपल्याला कोणाला चुकीची आणि गैरमाहिती द्यायची नाही. जी आहे ती रियालिटी तुम्हाला सांगायची आहे. रियालिटी एकच आहे, 200-500 मीटर पर्यंत बांधकाम करता येत नाही आणि 200-500 मीटर पर्यंत आपल्याकडे प्लॉट नाही. त्यामुळे हे जे प्लॉट आहे हा वाडी वस्तीपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. इथं पाणी नाहीये, इथं लाईट नाहीये. हे मी का सांगतो, कारण याच्यात फक्त इन्व्हेस्टमेंट करूनच ठेवायची आहे आणि हा पर्टिक्युलरली त्याच गोष्टीसाठी मी प्लॉट आणलेला आहे. हा प्लॉट आणण्यामागे खास उद्देश इन्व्हेस्टमेंटचाच होता आणि इन्व्हेस्टमेंटचाच आहे. कारण बरेचसे लोक बिटकॉइनमध्ये किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे टाकतात, कोण शेअर मार्केटमध्ये टाकतं, कोण गोल्डमध्ये टाकतं, कोण बँकेत डिपॉझिट ठेवतं. प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार तिथे हे करतात. या प्लॉट बद्दल सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेन, जमिनीत टाकलेले पैसे कधीही कमी होत नाही, मुद्दा नंबर 1. आणि जमिनीत टाकलेले पैसे किती पटीने वाढतील याचं काही गणित नसतं. म्हणजे आज जो मी हा तुम्हाला 2-2.25 लाखांनी प्लॉट देतोय, आज याच देवगडात बाकीच्या प्लॉटचे कंपॅरिझन केल्यानंतर लक्षात येईल तिकडे 4 पट भाव आत्ताच झालेत. म्हणजे ज्यावेळी याचे रेट वाढतात तेव्हा 4 पट, 5 पट, 8 पट असे होतं. आज जर समुद्राचा विचार केला तर मालवणला पर्यटन वाढल्यामुळे तिकडे आज 17 लाख, 18 लाख, 20 लाख रुपये गुंठ्याचा भाव चाललाय आणि त्याचीच नांदी इकडे आली आहे. देवगडला आज 8 लाख, 10 लाख रुपये समुद्राच्या बाजूला झाले आणि त्याची प्रॉपर्टी क्लिअर मिळत नाही. काय होतं, प्रश्न काय होतो की लोकांना पैसे टाकायचे आहेत, लोकांना जागा हवी आहे, परंतु त्यांना प्रत्येक वेळी एक भीती असते की मी पैसे टाकल्यानंतर मी फसेन का, पैसे टाकल्यानंतर जर त्याच्या कागदपत्रकात किंवा त्या जमिनीत काय गडबड असेल तर मला परत कोर्ट कचेरी खेळायला लागेल काय. तर माझा आज 12 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी तपासून घेत असतो. कारण तुमचे पैसे नाही, मी ते माझे पैसे टाकतो असं समजून त्या बाबतीत त्याचा सर्च काढणे, त्याची इतंभूत माहिती घेणे, त्याच्यावर बँक कर्ज आहे की नाही पाहणे, त्याची कोर्ट लिटिगेशन आहे की नाही पाहणे, त्याच्यानंतर ती जमीन कशी कशी चालत आली आहे ती पाहणे. म्हणजे जेवढं सगळं वकील काम करतो ते सगळं काम मी करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला टेन्शन नसतं. आणि हे करत असताना तुम्ही येणार नंतर घ्यायला, पण अगोदर मी माझे पैसे टाकून ते सगळं सर्च करत असतो. कशासाठी, तर आपल्याकडे लोक विश्वासाने येतात आणि विश्वासाने येत असल्यामुळे त्यांना एक खात्री असते व या माणसाकडे गेल्यानंतर आपल्या पैशाला धोका नाही. म्हणून मला काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघायला लागतं आणि त्या पद्धतीने ते व्यवस्थित करायला लागतं. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा झाल्यामुळे या जिल्ह्याकडे आणि इथल्या समुद्र किनाऱ्याकडे येण्याचा ओघ लोकांचा वाढलाय. आता मी ज्या ठिकाणी जो उभा आहे हे ठिकाण देवगड विजयदुर्ग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ठिकाण आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी मीच इन्व्हेस्टरला विकत घेण्यासाठी सुचवली आणि या प्रॉपर्टीचं खरेदी खत मी स्वतः त्यांना सगळं पूर्ण करून दिलेलं आहे. त्यामुळे मी ह्याचा सर्च काढलेला आहे, ही प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे, या सगळ्याची खात्री केल्यानंतरच त्यांना मी पैसे टाकायला सांगितले. आणि या प्रॉपर्टीतली ही 60 गुंठा प्रॉपर्टी आहे. आता यातली तुम्हाला किती हवी आहे, मालकाला किती विकायची आहे, याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी आवडल्यानंतर मी प्रत्यक्ष मालकाशी बोलायला देईन. म्हणजे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला वाटलं आपल्याला 11 गुंठ्याची प्रॉपर्टी चालेल की आपल्याला 15 ते 20 गुंठ्याची चालेल तर तशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. एखाद्याला वाटलं मला संपूर्ण प्रॉपर्टी पाहिजे तर संपूर्ण प्रॉपर्टी पण देता येईल, पण ते सगळं शेवटी मालक ठरवणार. त्यामुळे मला फक्त प्रॉपर्टी दाखवणं आणि प्रॉपर्टीची क्लिअर असल्याची खात्री. या प्रॉपर्टीबद्दल आपल्याला अधिक माहिती घ्यायची असेल, अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा या प्रॉपर्टीबद्दल डिटेल काय बोलायचं असेल तर माझे ह्या उजव्या कोपऱ्यात नंबर आहे, माझा मोबाईल नंबर, त्यावर संपर्क करा. त्याचप्रमाणे अजून एक एक्स्ट्रा नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्याशी संपर्क करा. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये सबस्क्राईब करा. धन्यवाद.